नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। राजूरचा उरूस कावीळ पुढे हरला, लाखोंच्या हक्काच्या आनंदावर विरजन। उरूस रद्द, नुकसान प्रचंड, परंपरेला आणि व्यापाऱ्याला मोठा हादरा। गेल्या अनेक दशकांची परंपरा असलेला राजूरचा उरूस यंदा कावीळच्या साथीने रद्द करण्यात आला। यामुळे राजूर आणि पंचक्रोशीतील व्यावसायिकांचे अंदाजे 3 ते 4 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। राजूरचा उरूस हा परिसरातील शेवटचा आणि सर्वाधिक गजबजलेला उत्सव मानला जातो। डांगांच्या 40 गावातील नागरिक येथे येऊन 4 महिन्यांचा साठा खरेदी करत मीठ, मसाले, तेल, कपडे अशा अनेक गरजेच्या वस्तूंची खरेदीही याच उरुसात होत असते। पूर्वीचा पारंपरिक बाजार जरी बदलला असला तरी आजही राजूरच्या उरूस हा सासूरवासिनींच्या माहेरी येण्याचा, मुलाबाळांचा खेळण्याचा आणि वृद्धांच्या आनंदाचा सोहळा होता। मात्र यंदा कावीळची साथ पसरल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा रद्द केली। परिणामी खेळणीवाले, रहाटवाले, खाद्यपदार्थ विक्रेते, पारंपरिक वस्तू विक्रेते यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। 1-2 व्यक्तींच्या चुकीची शिक्षा संपूर्ण गाव आणि यात्रेला येणाऱ्या हजारो लोकांना भोगावी लागली, अशी हळहळ नागरिक व्यक्त करत आहेत। या घटनेमुळे पुढच्या वर्षी रहाटगाडे, जुली, खेळणी विक्रेते पुन्हा राजूरला येतील की नाही अशी भीती गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे। राजूरकरांचा उरूस पुन्हा कधी गजबजेल त्याचं उत्तर आजही अनिश्चित आहे। गाडीला 2 लाख रुपये खर्च येईल, 2-2.5 लाख रुपये खर्च आलेला आहे गाड्या आणायला तिकडून। उलट लेबरचे पगार, खाना पिना लाख रुपये त्याच्यात गेले, 3.5-4 लाख रुपये खर्च। काय करणार आता त्याला? दरवर्षी उरूस भरतो, तुम्ही येता, राजूरकरांची करमणूक करता, राजूरकरांची सेवा करता, परंतु या वर्षी मात्र तुम्हाला याचा फटका चांगलाच बसलेला। तरी किती नुकसान झालं असेल या वर्षी यात्रेत? 5 लाख रुपये तरी। काय करणार आता? हा काय करणार आता? 12 गाड्या माल आणला, परत घेऊन चाललो आता। उलट फिट केलेलं होतं सगळं, लेबर खर्च, फिट करायचं, गाड्या भरायच्या। 600 रुपये रोज माणसाला कामाला, 500-600 रुपये त्यांचं जेवण खावण एवढा, कमीत कमी 5 लाख रुपये तोटा आहे। धंदा झाला असता मग कमीत कमी 15-20 लाख रुपये धंदा झाला असता इथं। 20 लाख रुपये, 20 ते 25 लाख रुपये, आज कमीत कमी त्यांचे 5 लाख रुपये तोटे। आपण आता आपल्याला कसं वाटतं, त्यांच्या मागले टेन्शन। आज कमीत कमी 25 दिवसापासून माणसं बसले, 27 दिवस झाले, लांबून आणलेले ते 2 लाख रुपये वाढायला गेली, 400 किलोमीटर आहे गाड्या। करमाळा याच्या परांडा तिकडून उस्मानाबाद पासून बेकार काम आहे। सुराज्य मराठी नेटवर्क करिता प्रतिनिधी अजय पवार, राजूर, अहिल्यानगर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।